ठिकाणी आपलं गणेश बँड कापडणे यांच्या गाडीचं काम चालू आहे आणि एक हरिओम बँड भडगाव या गाडीचं काम चालू आहे मित्रांनो. तर त्यात तिकडे कालूरामजी आणि बाजूला लोकेश भाऊंचे गॅरेज आहे. तर इकडे एक तिसरं वर्कशॉप आहे न्यू शर्मा असं म्हणून. तर ही आपली तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं BBS यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो आज आपण जातो आहे कालूरामजी यांच्या वर्कशॉपला. तर चला खूप दिवसापासून परत ब्लॉक आपले बंद झाले होते तर काही कारणास काही विषय नाही. तर आज गरम एवढं होतं आहे. तर चला आता निघू आपण धुळ्यासाठी आणि आपल्या गणेशच्या समर्थ साऊंडच्या गाडीचं पण रिपेंटिंगचं काम चालू आहे. तर त्या ठिकाणी पण जाऊन आपण बबलूदांच्या वर्कशॉपला पेंटिंगचं काम चालू आहे. तर चला. तर मित्रांनो अंबानेरचा मोर्या व्हॅन न्यू गाडी रॉकस्टार पॅटर्नमध्ये. तर आपल्या अरविंद काकांच्या वेल्डिंग वर्कशॉपला बनलेली सिरसोलीला. तर न्यू पॅटर्न रॉकस्टार व्हॅन 7 किंग कॅबिनेट्स 40 जास्त जण काय मित्रांनो यावर्षी. आणि मित्रांनो आपण आता पोचलेलो आहे धुळे या ठिकाणी. तर इसूजीचं वर्कशॉप आहे या ठिकाणी आणि समोरच आपल्या बबलूभाई यांचं या ठिकाणी पेंटिंगचं काम चालतं आहे. आपण गाडी जेव्हा टाकली होती तेव्हा 3-4 गाड्या होत्या. तर आता आपल्या गणेशभावांची समर्थ साऊंडची गाडी एकच उरलेली आहे. तर या ठिकाणी आपला चाळीसगाव रोड इकडे जाताना आहे आणि इकडच्या साईडला आपला धुळे चाळीसगाव चौफुली आहे. तर श्री बालाजी कृपा या ठिकाणी यांचं वर्कशॉप आहे न्यू ऑटो इलेक्ट्रिशियन. तर या ठिकाणी या बबलूभाई यांचं वर्कशॉप आहे. तर चला आता डायरेक्टली आपण कालूरामजी आणि लोकेश भाऊंच्या गॅरेजला जाऊ. तर मित्रांनो गाडीचा कलर काम एकदम बेस्ट झालेलं आहे, एकदम व्हाईट आणि रेडियमचं काम पण चालू आहे. आता बॅनर लावणं चालू आहे. तर बघू शकता तुम्ही आता तर असं बॅनर वगैरे आता लावतील श्री समर्थ साऊंड. आता बॅनर वगैरे एकदम नवीन लागणार आहे. तर चला डायरेक्ट आपण आता लावू कालूरामजी वर्कशॉपला. तर मित्रांनो आज आपण आता जातो आहे कालूरामजी यांच्या वर्कशॉपला. तर त्या ठिकाणी 3 वर्कशॉप आहे. एक शर्मा म्हणून यांचा पण वर्कशॉप आहे. त्या ठिकाणी आपले गणेश बँड कापडणे यांची 40 बेसची गाडी लागते मित्रांनो आणि तिच्यात काहीतरी युनिक हायड्रोलिकमध्ये वेगवेगळं काहीतरी येणार आहे. मी बघितलेलं आहे इंस्टाग्रामवरती. पण आपण लाईव्ह जाऊन बघू त्या ठिकाणी काय सेटअप आहे आणि कशी डिझाईन वगैरे पाईपाची साई बँडच्या कसं आहे थोडं युनिक वेगळं पाईप आहे. तर याच्यामध्ये पण काही वेगळं येतं का काय येतं म्हणजे आपण बघू. आणि शिवतांडव बँडची पण 40 बेसच्या गाडीचं काम चालू आहे आणि भरपूर त्या ठिकाणी गाड्या आता आलेल्या असतील कारण की आपण खूप दिवसानंतर जातो आहे. तर यामध्ये आता टाईम आहे याच्यामध्ये जवळपासच माझ्या माहितीनुसार गाड्या आता लागल्या असतील 20 किंवा 30+ गाड्या तरी असतील माझ्या माहितीनुसार. तर चला आपण आता जवळच आहे या ठिकाणी. मित्रांनो आपण आता पोचलेलो आहे कालूरामजी यांच्या वर्कशॉपला. तर पाऊस पण चालू होऊन गेलेला आहे. तर आता आपल्या समोर फ्रंटमध्ये आयसर गाडी मित्रांनो. तर कोणत्या बँडची गाडी आपण बघू चला. तर आपल्या SB पाष्टे म्हणजे शंकर बँड पाष्टे यांची गाडी मित्रांनो अपडेटसाठी आलेली आहे. तर गाडीमध्ये पण खूप सारे खालचा पत्रदान केलेला आहे. तर चला काकाजी नमस्ते. तर मित्रांनो जयशंकर. तर आपले जयशंकर बँड पाष्टे. तर आपण एक या ठिकाणी नवीन प्लॅटफॉर्म बनतोय. तर याच्यावरती नाव नाही आहे. ही पण आयसर गाडी आहे आणि परत ही पण आयसर गाडी मित्रांनो. तर कालूरामजी यांच्या वर्कशॉपला आयसर गाडीचा जास्त स्टॉक आहे. तर साईराज बँड गावाचं नाव नाही आहे याच्यावरती पण. तर चला न्यू गणेश बँड देवबाने यांच्या गाडीचं काम आपण जेव्हा पहिले आलो होतो त्यावेळेस मित्रांनो या गाडीचं आपण पहिले आलो होतो धुळ्याला त्यावेळेस गाडीचं काम चालू होतं तेव्हा प्लॅटफॉर्मचंच काम झालेलं होतं. तर आता लायनरी वगैरे बेस आणि
हे सीट वगैरे बॅनर वगैरे लावून पूर्ण गाडीचं काम झालेलं आहे. तर आता 1-2 दिवसामध्ये गाडी लवकरच जाईल. आणि या गाडीमध्ये मित्रांनो कॅबिनेट्स आहेत MK ऑडिओ, तर बघू शकता लायनरी आणि बेसच्या कॅबिनेटसुद्धा MKच्याच आहेत. तर मागे लिहिलेलं मित्रांनो देव वानेवाला, तर भारत बेंज गाडी मित्रांनो. तर साई स्वर बँड भडगाव यांच्या गाडीचं पण पूर्ण मागचा जो प्लॅटफॉर्म आहे नवीन आणि पूर्ण नवीन स्वरूपात टेक्चर येणार आहे आता. तर चला आपल्या अंबानीची गाडी मित्रांनो या ठिकाणी आता गोपाल बँडची गाडी मित्रांनो. तर गोपाल बँड करणखेडा, तर पूर्ण गाडी न्यू गाडी मित्रांनो, आयसर गाडी. आणि तर आता गाडीचं पण 90% जवळपास काम झालेलं आहे. आणि आता लायनरी वगैरे बेस वगैरे पूर्ण फिट झालेले आहे कॅबिनेट्स. तर मीड वगैरे टाकायचं बाकी आहेत. तर मित्रांनो आपल्या गोपाल बँड करणखेडा या गाडीमध्ये 28 बेस आणि 20 CRPचा दणका राहणार आहे. तर बघू शकता तुम्ही गाडीचं लेंथ किती लांब आहे. तर जवळपास 25 ते 23 फुटाच्या जवळपास गाडी असेल मित्रांनो. तर चला तुम्हाला दाखवतो मी पूर्ण. आणि आता पाऊस पण चालू होऊन गेलेला आहे, तर थोडं आपण शूट करता येणार नाही तर थांबून घेऊ, पाऊस बंद झाल्यावरतीच घेऊ. तर साई स्वर बँड भडगाव या गाडीचं तुम्ही बघू शकता पूर्ण नवीन याच्यात काम होणार आहे. तर मित्रांनो असं काही काम झालं आहे. तो जनरेटर ठेवण्याचं बाकी आहे. आपल्या या गाडीचं जनरेटर या ठिकाणी आलेलं आहे. तर टाकलं जाईल गाडीमध्ये आणि समोरच्या लायनरी वगैरे सर्व काही फिट झालेलं आहे. तर गाडी लवकरच वर्कशॉपवरनं जाईल. तर जनरेटर ठेवण्याचं बाकी आहे आणि थोडं इथं पेंटिंगचं कॅबिनचं काम बाकी आहे. तर चला आपण आता जाऊ श्री गणेश बँड कापडणे यांच्या गाडीकडे. तर समोरच तुम्ही बघू शकता इथं झाकलेली आहे आणि आपले खुशाल भाऊ इथे समोर बसलेले आहेत, ते खुशाल भाऊ आहेत. तर चला तिकडे जाऊ आता आपण. मित्रांनो या ठिकाणी पण एक ही गाडी मसावाची आहे असं मी इथं कामगार जे आपले काकांते आहेत त्यांना विचारलेलं आहे. तर तिचा जो बाजूचा साचा आहे तो या गाडीचा आहे. तर आता ही पण पूर्ण नवीन रूपामध्ये तयार होणार आहे. तर ही पण जवळपास येईल 28 बेस 30 बेसच्या टेक्चरवरून वाटतं आहे. आणि समोरच आपला बघू शकता तुम्ही हरिओम बँड भडगाव यांची गाडी मित्रांनो. आणि आपली इकडे श्री गणेश बँड कापडणे. तर मित्रांनो आपण आता या ठिकाणी आलेलो आहे शर्मा यांच्या वर्कशॉपला. या ठिकाणी आपलं गणेश बँड कापडणे यांच्या गाडीचं काम चालू आहे आणि एक हरिओम बँड भडगाव या गाडीचं काम चालू आहे मित्रांनो. तर त्यात तिकडे कालूरामजी आणि बाजूला लोकेश भाऊंचे गॅरेज आहे. तर इकडे एक तिसरं वर्कशॉप आहे न्यू शर्मा असं म्हणून. तर ही आपली श्री गणेश बँड कापडणे आणि एक हरिओम बँड वडगाव. तर चला तुम्हाला आता दाखवतो मी तर कसं गाडीचं काम काही युनिक आहे गाडीमध्ये. तर बघू शकता तुम्ही मित्रांनो समोरच डायमंड कटमध्ये पाईप लावलेला आहे. तर मित्रांनो डबल कॅबिनची भारत बेंज गाडी आहे आपल्या गणेश बँड कापडणे. तर ही पण डबल कॅबिनमध्ये भारत बेंज आहे. तर हिच्या पण गोल पाईपमध्ये काम होत आहे मित्रांनो, मोठा पाईप आहे. तर हिची अजून डिझाईन आपल्याला दिसत नाही कशी काय आहे. तर नेक्स्ट टाईम आपण तेव्हा हिचं काम झालेलं असेल. तर चला तुम्हाला दाखवतो मी आता गणेश बँड कापडणे यांच्याकडेचं कसं डिझाईन वगैरे आहे. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही असं डायमंड टाईपमध्ये काम आहे. तर काहीतरी युनिक आहे मित्रांनो, नवीन डिझाईन आणि नवीन काहीतरी. तर समोर बघू शकता तुम्ही तर या ठिकाणी मध्ये जो पाईप लावला गेलेला आहे तर असं वेगळं आहे काहीतरी. तर इथं कापून ठेवलेलं आहे. आणि या बँडच्या गाडीमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी जो हा हायड्रोलिक पंप आहे याच्याने गाडी इकडे तिकडे लेफ्ट आणि राईटमध्ये येऊ शकते आणि खालून पण वरती येऊ शकते मित्रांनो. तर आत्तापर्यंत कोणत्याही गाडीमध्ये नाही आहे, तर या दोघं गाड्यांमध्ये आहे.
तर हे बघू शकता तुम्ही, ही गिट्टी आजपर्यंत अशी गिट्टी कोणत्याही गाडीमध्ये नाही मित्रांनो बँडच्या. तर या ठिकाणी अशी लागणार आहे तर कुठेतरी आपल्याला आयडिया नाही कन्फर्म, पण अशी गिट्टी आजपर्यंत कोणत्याही बँडच्या गाडीमध्ये बनलेली नाही आहे. तर सर्व काही एवढ्या गिट्ट्या बनवून ठेवलेल्या आहेत. तर मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपल्या हरिओम बँडच्या गाडीमध्ये पाईप खूप जॅम्बो पाईप आहे मित्रांनो मोठा. तर या गाडीमध्ये पण मागच्या साईडला हायड्रोलिक पंप आहेत. तर या गाडीत किती पंप आहेत आपल्याला कन्फर्म आयडिया नाही आहे. तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी पाईप लावलेले, शॉकअप लावले गेलेले हायड्रोलिक. तर मित्रांनो आपल्या गणेश बँड कापडने या गाडीचं एवढं काम झालेलं आहे. नेक्स्ट टाईम तेव्हा आपल्याला भरपूर काम झालेलं दिसेल. तर या गाडीचं आता पाईप वगैरे कापून ठेवलेले आहेत. तर डिझाईन कशी येईल ते आपल्याला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. चला आता आपण जाऊ काल लोकेश भाऊंच्या वर्कशॉपला. मित्रांनो या ठिकाणी महिंद्राचा खूप मोठा जनसेट आहे हा. तर कोणत्या गाडीचा आहे कन्फर्म आयडिया नाही अजून. तर 160 किंवा 100 असेल, बॉडी टेक्स्चरवरून वाटतं आहे. तर या ठिकाणी आपली एक गाडी उभी आहे. परत श्रीराम बँड सोनगिर यांची गाडी उभी आहे. ही परत आयसर आलेली आहे. तर या ठिकाणी आपली सोनगिरची गाडी ही कुठली आहे आयडिया नाही कन्फर्म, पण नवीन टेक्स्चरमध्ये काम चालू आहे. तर या ठिकाणी ही पण 160 उभी आहे. इथं पण एक गाडी दाखवून ठेवलेली आहे, कन्फर्म आयडिया नाही. आणि समोर आपल्या गणेश बँड कापडणे यांच्या गाडीचं जनरेटरचं कटिंग वगैरे चालू आहे मित्रांनो. तर ही एक गाडी आहे. परत ही एक पण गाडी आहे लोकेश भाऊन त्यांच्याकडे खूप साऱ्या गाड्या मित्रांनो कामासाठी. तर ही पण एक भारत बँड या ठिकाणी उभी आहे. तर दादा ते आपल्याला भेटलेले आहेत या ठिकाणी. काय काम चालू आहे दादा जनरेटरचं? अच्छा, थोडं साईज जास्त आहे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो आपलं या ठिकाणी शिवतांडव बँडचे 160 kV जनरेटर मित्रांनो. आणि त्या ठिकाणी आपल्या बाजूलाच श्री गणेश बँड यांचं जनरेटर आहे मित्रांनो. ही जी गाडी आहे शिवगर्जना बँडची गाडी मित्रांनो ही. तर 40 बेसमध्ये ही गाडी पण येणार आहे. तर आपण समोर बँड आणणार होते, त्यांना आपण भेटलेले आहे त्या ठिकाणी. तर दादांनी सांगितलं की आपली बँडची गाडी शिवगर्जना बँड 40 बेस. तर या ठिकाणी परत ही एक गाडी होती. परत या ठिकाणी आपले भाऊ भेटलेले आहेत. तर लोकेश भाऊ त्यांच्याकडे पण खूप साऱ्या गाड्या आहेत. या गाडीमध्ये पण 40 बेसचा सेटअप आहे मित्रांनो, कारण की तिच्यात पण 160 kV जनरेटर टाकलेलं आहे. तर चला मी तुम्हाला अजून लोकेश भाऊंच्या गाडीला किती गाड्या आहेत ते दाखवतो. ही आपली शिवगर्जना शिवतांडव बँडची गाडी मित्रांनो 40 बेसची. ही एक साई दरबार ब्रास बँड धरणगाव यांची गाडी आहे, पाहू शकतो तुम्ही मागे. आणि एक गाडी आहे टी पॅटर्नमध्ये गाडी आहे आयसर गाडी मित्रांनो, न्यूवाली सिटी पण न्यूची गाडी, टायर वगैरे बघून वाटतंय. तर आपला शिवतांडव बँड 40 बेस एकदम कडक काम चालू आहे या गाडीचं पण.